असं आहे शेजाऱ्याची व्हावी आम्ही खड्ड्यात जावं असं कोणालाच वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं आपली पण प्रगती व्हावी, शेजाऱ्याची पण व्हावी, पण शेजारी कुठे आला पाहिजे? आरतीला केंद्रात आला पाहिजे. मग एक तुम्हाला जाणीव पर्याय सांगतो. खरं तर जे जुने राजवाडे आहेत, जुनी घरं आहेत, त्या ठिकाणी हा पर्याय उपाय खरं तर पूर्वीच्या काळी लोक करायची. गुरुमाऊलींनीही आपल्याला काही पर्याय उपाय सेवा मार्गातून सांगितलेले आहेत. पहिला पर्याय आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कोणता, किंवा आपल्या घरामध्ये प्रगती होऊन आपल्या घराची भरभराट व्हावी त्यासाठी हा तोडगा आपण करू शकतो. लाल कलरची रेबीन बाजारातून विकत आणायची. पूर्वीच्या काळी बघा शाळेत जाणाऱ्या मुली आजही ती रिबीन वापरतात. लाल कलरचीच पाहिजे, फक्त लक्षात ठेवा. लाल आणि केशरी हा कलर व्यवस्थित तपासून घ्या. नाहीतर कधी कधी काय होतं, लाल म्हणून आम्ही केशरी वापरतो आणि केशरी म्हणून लाल वापरतो, असं चुकून व्हायला नको. आणि त्या लाल रेबणी बरोबर तांब्याचं तांब बाजारातून विकत आणायचं. नाणं मिळतं बघा, माहितीये तुम्हाला? तांब्याची नाणी बाजारात विकत मिळतात बघा. छोटंसं तांब्याचं नाणं बाजारातून विकत आणायचं. नित्य सेवेचं पुस्तक कुणाकुणाकडे आहे हो? जवळजवळ सगळ्यांकडे आहे. त्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये श्री सूक्त आहे. काय आहे ते? तांब्याचं नाणं हातामध्ये घ्यायचं, 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं. 16व्या वेळी शेवटच्या वेळी त्या ठिकाणी फलश्रुती घ्यायची. एक माळ स्वामींचा जप करायचा. त्या नाण्याची पंचोपचार पूजा करायची. ते नाणं लाल रिबणीत बांधायचं आणि शुभ दिवस बघून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ते नाणं बांधायचं. आपल्याकडं आपल्या मार्गातलं कॅलेंडर असेल असं समजून चालू. त्यामध्ये शुभ अशुभ चांगला उत्तम सगळे दिवस त्या दिवसाला दिलेले आहेत. आणि त्या दिवशी आपण ते नाणं जर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधलं तर आपल्या घराच्या प्रगतीला सुरुवात होते. स्वतः माझा अनुभव आहे, लक्षात ठेवा, म्हणून तुम्हाला हे सांगितलं. हा एक पर्याय आहे, तोही पर्याय तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आर्थिक प्राप्ती व्हावा असं वाटत असेल आणि कर्जबाजारीपणा निवारण होण्यासाठी मार्ग सापडावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर न चुकता दर पौर्णिमेला घरच्या घरी प्रदोष काळात सत्यनारायण पूजा न चुकता झाली पाहिजे. आज आपल्या सेवा मार्गातलं पुस्तक आहे, 20-22 रुपयाला का 25 रुपयाला मिळतं. किंवा युट्यूब वरती दिंडोरीप्रणित.org ही वेबसाईट टाकली तर तुम्हाला सत्यनारायण पूजा असं टाकलं तर सगळ्या पूजेची मांडणी येते. किती माता भगिनी पूजा करतात तो पौर्णिमेला? हात वर करा बरं. म्हणजे ठराविक महिला आहेत ज्या करत नसतील त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा. सगळ्यात जालिम पर्याय, ज्या घरात न चुकता दर पौर्णिमेला सत्यनारायण होते त्या घरात आर्थिक प्राप्तीचे मार्ग मिळतातच, लक्षात ठेवा. आता यावर भरपूर सांगण्यासारखे अनुभव आहेत, फक्त वेळेअभावी सांगू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामधली निगेटिव्हिटी निघून जावी असं वाटत असेल तर दर शनिवारी आणि अमावस्येला घरातली फरशी पुसताना पाण्यात हळद, गोमूत्र, खडं मीठ टाकून जर घरातली फरशी पुसली तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाते, अलक्ष्मी निघून जाते, लक्ष्मीचं वास्तव्य राहतं. घराला कधीही जाळी झालेली चालत नाही, अन्यथा संकट चालून येतात. घराच्या भिंतीला तडे गेलेले असतील तर कर्जबाजारीपणा वाढतो. ध्यानात ठेवा, घरामध्ये फाटलेली तुटलेली काही कपडे असतील, तुटलेल्या चपला असतील, फुटलेल्या काचा असतील तर घरात दारिद्र्याचं लक्षण निर्माण होतं. बंद पडलेली घड्याळ असतील, आपल्या घरातली प्रगती थांबते. हे वास्तुशास्त्र सांगतं. कधीही दक्षिण भिंतीवर आणि पश्चिम भिंतीवर घड्याळ लावू नये, अन्यथा चालून संकट घरात येतात, लक्षात ठेवा. घड्याळ हे पूर्व किंवा उत्तर भिंतीलाच असावं. आता हे छोटे मोठे पर्याय उपाय आहेत, हे वास्तुशास्त्रात सांगितलेले आहेत. ते तुम्हाला का माहिती पाहिजे? नाहीतर तुम्ही सेवा करत राहणार, काही गोष्टी माहिती नसणार आणि त्या गोष्टी माहिती नसल्या तर तुम्हाला पुन्हा त्रास झालेला कळणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला छोटे मोठे पर्याय उपाय सांगितले ते तुम्ही अवश्य करा. त्यातनं ती प्रचिती आणि अनुभूती आहे ती तुम्ही घ्या. खरं तर आम्हाला पण भरपूर बोलावं असं वाटतंय. तुम्हाला पण माहिती आहे आम्ही 9 काय 12 वाजेपर्यंत पण बोलू शकतो, पण आता तुमचे चेहरे मला सांगावे लागलेले आहेत की घरी गेलंच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, नाही स्वयंपाक केला तर बाबा आमचा परत काय करेल गॅरंटी नाही. म्हणजे अनेक प्रश्न आमच्या माता भगिनींसमोर असतात. त्यामुळं मूळ जो विषय आहे त्या मूळ विषयाकडे येतो. एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो आणि थांबतो. खरं तर
आपल्या सेवा मार्गातनं जेवढं ज्ञान आपण घेऊ तेवढं आपल्यासाठी कमीच आहे, पण असं ज्ञान जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं एक काम करा, मासिक नोंदणी न चुकता करा. वार्षिक मासिक नोंदणी 199 रुपये आहे. वर्षाला 12 मासिक मिळतात. ज्यांना कुणाला मासिक नोंदणी करायची असेल 31 मे पर्यंत आपणाला या ठिकाणी मासिक नोंदणीची मुदत आहे. तुम्ही कुस्पेताई कुस्पेभाऊ यांच्याशी संपर्क करून 199 रुपये भरून नोंदणी करू शकता. जून महिन्यापासून तुम्हाला ही मासिक आहे ती उपलब्ध होतील. परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजापासून शिकतच नाही. मग आम्ही काय करतो, बाजारातनं गंधगोळी घेऊन येतो. भली मोठी गंधगोळी आणायची, देवांना लावायची, त्याच्यावर अष्टगंध लावायचा. आता मला सांगा, गंधगोळी कुणाला लावली जाते? कुणाला लावली जाते? पितरांना लावली जाते. आम्ही काय करतो, घरातले सगळे देव सरसकट पितर करून टाकतो आणि देवाला काय म्हणतो, आता बसा पितरांच्या रूपात. देव पण म्हणतात तुला नंतर जावतो, आता काय बघत नाही. म्हणजे मला तुम्हाला काय म्हणायचं, किती चुका आपल्याकडनं देवपूजेत होते बघा. कुठल्याही देवांना गंधगोळी लावायची नाही. गंधगोळी फक्त पितरांना लावली जाते, तीही या बोटाने लावली जाते. लक्षात ठेवा, देवांना अष्टगंध हळदी कुंकू लावताना करंगळी शेजारच्या बोटाने लावायचं असतं, हेही आपण माहिती करून घ्या. तुम्हाला जर ओलं लावायचंच असेल तर तुम्ही ओला चंदन लावून त्यावरती अष्टगंध लावू शकता, पण गंधगोळी कुठल्याही देवांना लावायची नाही. गंधगोळी पितरांचा टाक जर आपल्याकडे असेल तर या बोटानं आपण पितरांना गंधगोळी लावायची. याला पितरांचं बोट म्हणतात. खरं तर याला गुरुचंही बोट म्हणतात. मराठीत एक म्हण आहे, आपला हात जगन्नाथ लय हातावर काही काही लिहिलेलं आहे, कुणाला दाखवू नये असंही म्हणतात. आपण ते बोलू नंतर वर्धापन दिना दिवशी, काळजी करू नका. फक्त मला तुम्हाला काय सांगायचं, या देवपूजेच्या चुका होतात त्या आपल्याकडनं झाल्या नाही पाहिजे. स्त्री देवतांना आपण हळदी कुंकू लावावं. अनेक जण अष्टगंध स्त्री देवतांना सुद्धा लावतात, तसं आपण करू नये, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आज आपल्या देवघरामध्ये मारुतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा का न ठेवावा याबद्दल सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. आता तुम्हीच सांगा, देवघरामध्ये मारुतीची मूर्ती किंवा फोटो चालतो का? बघा, आज अनेक याबद्दल संभ्रमित आहेत. देवघरामध्ये मारुतीची मूर्ती किंवा फोटो चालत नाही, पण अनेकांची मारुतीवर श्रद्धा आहे. मारुती हे कुणाचा आविष्कार आहे? भगवान शिवांचं कितवं रुद्र आहे? 11वं रुद्र आहे. लक्षात ठेवा. मग ज्यांची मारुतीवर श्रद्धा आहे आणि आम्हाला मारुतीचा फोटो ठेवायचाच आहे, अशा जर कोणी व्यक्ती असतील तर त्यांना आवर्जून सांगा, तुम्ही बिनधास्त फोटो ठेवू शकता, पण तो कसा? घरातल्या पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर 5 फूट उंच खाली सपोर्ट देऊन आपण तो मारुतीचा फोटो लावू शकतो. फक्त देवघरात ठेवायचा नाही आणि मूर्ती तर अजिबात चालत नाही. अन्यथा घरात लग्नाची मुलं मुली असतील तर त्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. लक्षात ठेवा, हेही आपल्याला माहिती असावं. त्याचबरोबर अनेकांच्या घरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती आणि फोटो असतात. आता मला सांगा, आपण भगवान शिवांच्या मंदिरात आहे, तुम्हाला समोर काय दिसतंय हो? काय आहे? पिंड आहे, शिवलिंग आहे. भगवान शिवांना भृगु ऋषींचा श्राप आहे, तुम्हाला मूर्ती किंवा फोटो स्वरूपात स्मशानामध्ये पूजलं जाईल. कुठं? स्मशानामध्ये. आणि शिवलिंगाच्या स्वरूपात तुम्हाला संसारामध्ये पूजलं जाईल. लक्षात ठेवा. त्यामुळे जर घरात चुकून भगवान शंकरांचे फोटो किंवा मूर्ती असतील तर घरात तांडवच घडतं. का घडतं त्याची कारणच ते. लक्षात ठेवा. मग आम्ही म्हणतो एवढ्या आरत्या झाल्या आमच्या घरात तांडव का घडतंय ते आम्हालाच कळत नाही का घडतं. त्यामुळे घरामध्ये भगवान शिवांची मूर्ती आणि फोटो अजिबात चालत नाही. तुम्ही कोणत्याही 12 ज्योतिर्लिंगावरती जा किंवा कोणत्याही भगवान शिवांच्या मंदिरात जा, तुम्हाला तिथं काय दिसणार? शिवलिंगच दिसणार आणि पिंडच दिसणार, मूर्ती किंवा फोटो दिसणार नाही. या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं, आता मला सांगा, किती जणांचं कुलदैवत ज्योतिबा? हात वर करा बरं. म्हणजे जवळजवळ निडरमध्ये सगळ्यांचंच कुलदैवत ज्योतिबा आहे. आमचाही ज्योतिबा आहे. लक्षात ठेवा. आता सगळ्यात मोठी चूक आम्ही काय करतो बघा, अनेकांच्या घरात सरसकट मूर्त्या आहेत, बरोबर. त्या मूर्त्या अशा आहेत, देवाचं तोंड वेगळं, देवाचं पोट वेगळं, देवाचे घोड्याचे पाय वेगळे.
आणि त्याला रिपीट मारलेलं असतं. ज्या घरामध्ये निकळणारे देव असतात आणि 3-3 सुट्टे भाग होणारे टाक असतात, त्या घरामध्ये हमखास गुडघेदुखीचे आणि मणक्याचे त्रास तिथं असतातच. लक्षात ठेवा. आम्ही सांगतोय म्हणून आमचा विश्वास ठेवू नका. ज्यांच्यात आहेत त्यांनी अनुभूती घ्या. आता तुम्ही जरा टेन्शन मध्ये याल, हा बाबांना तर लय काय काय देवांचं सांगितलं, आता आम्ही काय करायचं? नाहीतर तुम्ही इथनं मार्गदर्शन झाल्यावर लगेच घरी जाल. ज्या बाबाला पटत नाही तो घरात असला बिसला, तुम्ही त्याच्या देखत म्हणला ही मूर्ती चालणार नाही, हे चालणार नाही, ते चालणार नाही, पुन्हा घरात तांडव होणार. तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, आज तुम्हाला फक्त एक औपचारिकता सांगितली, कुणीही डायरेक्ट देव विसर्जन करायचे नाही. जर देव डायरेक्ट विसर्जन केले त्रास झाला तर केंद्र जबाबदार नाही. लक्षात ठेवा. आपण दरवेळी मार्गदर्शनातलं सांगत आलोय. आज खरं तर घरोघरी जाऊन देव तपासायला फक्त गलांडे काकांनाच माऊलींनी आशीर्वाद दिलेला आहे. आज आम्ही सुद्धा घरी जाऊन कुणाचे देव बघू शकत नाही, कारण देव बघणं एवढं सोपे नाही. गेल्या 16 वर्षात आम्ही कराड सातारा परिसरात बघितलंय, ज्यांनी ज्यांनी देव तपासायचा प्रयत्न केला ती माणसं संपली. लक्षात ठेवा. कारण देवांना जाग करणं, वाईट शक्ती जाग करणं एवढं सोपं आहे का हो? अजिबात नाही. त्याला गुरूंचं पाठबळच लागतं. आणि या 5 ते 7 वर्षात गलांडे काकांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10,000 पेक्षा जास्त देव तपसले, 4-5 हजार पेक्षा जास्त वास्तू तपसल्या. कुणाचा चहा घेतला नाही, कुणाचं पाणी नाही, कुणाचे पैसे घेतले नाही. असं कोण आहे हो गलांडे काका देव तपासायला आणि पैसे घेतले? असलं तर सांगा मग काकांचं काय करतो. त्याला अनुभूती येत नाही असं कधी होत नाही. लक्षात ठेवा. आपण केलेल्या सेवेच्या माध्यमातून काही ना काहीतरी महाराज आपल्या झोळीत टाकत असतात. अनुभूती प्रचिती आपणाला देत असतात आणि आपणालाही ती अनुभूती आहे, आपणालाही ती प्रचिती आहे. म्हणून आज खरं तर दर शनिवारी एवढ्या संख्येनं या ठिकाणी आपण आरतीला उपस्थित राहत असतो. खरं तर आज आपण न चुकता दर शनिवारी या ठिकाणी आरतीला येतो, स्वामींची आरती करतो. आरतीच्या माध्यमातून विविध सेवा मंत्र स्तोत्र या ठिकाणी आपण करत असतो. खरं तर बघता बघता या मान खटाव तालुक्यामध्ये 14 पेक्षा जास्त सेवा केंद्र आज आपल्या पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान अंतर्गत निर्माण झाली. आणि खरं तर स्वामींच्या गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादानं हा मार्ग तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आज खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या गलांडे काकांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सुरू आहे. लक्षात ठेवा. आज खरं तर हा सेवा मार्ग नेमका आपल्याला काय देतो? कदाचित आपल्या मनामध्ये असाही विचार येईल की आपण फक्त दर शनिवारी आरतीला येतो, काही कारणास्तव दर शनिवारी इथपर्यंत पोहोचता येत नाही. कारण आता कार्याचा प्रचार प्रसारच एवढा वाढलेला आहे. 225 पेक्षा जास्त सेवा केंद्र, 100 पेक्षा जास्त गावांमध्ये ग्राम अभियान. खरं तर परमपूज्य गुरुमाऊलीने आता काकांना मराठवाडा विदर्भ सुद्धा दिलेला आहे, कोकण आहे, कर्नाटक आहे. गावागावांमध्ये गलांडे काकाच पाहिजेत म्हणून लोक आता मागे लागलेत. का माहिती नाही स्वामींचं नियोजन काय आहे. परंतु आपल्याला एवढंच सांगणं आहे, आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मार्गदर्शनाला कोण येईल किंवा न येईल हा भाग वेगळा आहे. आपण सेवा कुणाची करतो? स्वामींची करतो. आज नेहमी लक्षात ठेवा, इथं कुणी आम्ही असू द्या, काका असू द्या, कुणी असू द्या, आमचे कुणाचेही चेहरे कधी लक्षात ठेवू नका. आमचे चेहरे लक्षात ठेवले तर तुमचा प्रश्न वाढतच जाईल, ध्यानात ठेवा. पण चेहरा कुणाचा लक्षात ठेवायचा? स्वामींचा चेहरा लक्षात ठेवला तर नक्कीच आपणाला महाराज संकटातनं बाहेर काढते. लक्षात ठेवा. इथं उभा राहणारा प्रत्येक व्यक्ती हा निमित्त असतो. तो फक्त माऊलींनी दिलेलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी करत असतो. लक्षात ठेवा. त्यामुळे स्वामींची सेवा करत असताना, आपण आरतीला येत असताना फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज आपण इथं देवळामध्ये येतो, स्वामींची आरती करतो किंवा निडळ गावामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये आपण जातो. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग तुमच्या लक्षात येईल न चुकता शनिवारी स्वामींच्या आरतीला काय यायचं. बघा, देवाच्या देवळात आपण का जातो? आपल्यासाठी का देवासाठी?